होबळीहून शिग्गावी जाताना गोडगोडवीय केरे हे तळे येते. या तळ्याच्या इथून उजवीकडे वळले की लागणारा कच्चा रस्ता आलद हळी या गावाला जाऊन पोहोचवतो. इथलं हायस्कूल धारवाडच्या केई बोर्डापेक्षा आणि हुबळीच्या लॅमिंगन हायस्कूलपेक्षा चांगले आहे. इथे शिकलेले अनेक विद्यार्थी बोर्डात आले आहेत. त्यातीलच एक म्हणजे भीमांना आणि रकुमाबाईंची मुलगी मृदुला. जीवनाविषयी अतिशय उत्साही असलेल्या मृदुलाला प्रत्येक बाबतीत, मग तो अभ्यास असो, स्वयंपाक असो, नाहीतर भरतकाम विणकाम असो, तिला खूप आवड असायची. सकाळचा सूर्य फक्त आपल्यासाठीच उगवलाय, इंद्रधनुष्य आपल्यासाठीच उमटलंय असा विश्वास तिला असायचा. गावात पाटलांच्या पाठोपाठ कोणाचे घर मोठं असेल तर ते भीमांनाचे. भीमांना आणि रकुमाबाई यांना 2 मुले, मोठा कृष्णा आणि धाकटी मृदुला. कृष्णाने बीएससी केल्यानंतर शेती करण्यातच धन्यता मानली होती, पण या उलट मृदुला शिक्षणात खूप हुशार होती. सगळ्या शिक्षकांना तिने डॉक्टर व्हावे असे वाटायचे, पण तिने मात्र ती शिक्षकच होणार असे तिच्या वडिलांना सांगून टाकले होते. भीमांनाचे यावर काही म्हणणे नव्हते, पण रकुमाबाईंची मात्र द्विधा मनस्थिती झाली होती. त्यांच्या मोठ्या भावाची मुलगी सरला हुशार नसून सुद्धा ती इंजिनिअरिंग करणार होती. त्यांना मृदुलाचे पटत असले तरी आपली मुलगी 4 चौघात कमी ठरू नये असे त्यांना वाटायचे. पण भीमांनाने त्यांची समजूत घातली. मृदुलाने आधी BA ची डिग्री आणि नंतर BEd सुद्धा पूर्ण केली आणि मग तिच्याच गावातल्या शाळेत जिथे ती शिकली होती तिथे ती शिक्षिका म्हणून नोकरी करू लागली. मृदुला भीमांना सारखीच बोलकी होती. या उलट रकुमाबाई आणि कृष्ण मात्र अबोल होते. तर असे हे एक समाधानी कुटुंब होते. मृदुला आता 22 वर्षांची झाली असल्यामुळे रकुमाबाईला तिच्या लग्नाची काळजी भेडसावू लागली होती. भीमांनाच्या शेजारी 70 वर्षांच्या चंपाबाई कानिटकर नावाच्या एक विधवाबाई राहायच्या. चंपाबाईंना मूलबाळ नव्हते, पण त्यांच्या मोठ्या बहिणीचा मुलगा डॉक्टर चंद्रकांत जोगचा या चंपा मावशीवर खूप जीव होता. चंपा मावशीलाही त्याच्यावर खूप प्रेम होते. डॉक्टर चंद्रकांत जोग मुंबईतल्या KEM हॉस्पिटलमध्ये गायनॅक विभागाचे प्रमुख होते. त्यांच्या हाताखाली डॉक्टर संजय काम करत होता. हा संजय टी नरसीपूर या गावाचा. लहानपणी सूर परंब्याचा खेळ खेळताना पडल्यामुळे संजयच्या एका हाताचे हाड मोडले. त्यावेळी योग्य प्रकारे ऑपरेशन न केल्यामुळे संजयचा हात वाकडा बसवला गेला. त्यामुळे त्याचा तो हात दुसऱ्या हातापेक्षा लहान झाला आणि सगळे त्याला थोट्या थोट्या म्हणून चिडवायला लागले. याचमुळे संजयच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला होता. याशिवाय तो लहान असताना बऱ्याच बायका बाळंतपणात मरायच्या. त्याच्या सख्ख्या 2 आत्यांना सुद्धा बाळंतपणात जीव गमवावा लागला होता. त्याच वेळी संजयने डॉक्टर व्हायचे आणि तेही स्त्रीरोग तज्ज्ञ असे ठरवले. या संजयची आई रत्नम्माचे देवाचे सामान विकायचे दुकान होते. हे दुकान चालवण्याबरोबरच रत्नम्मा लोकांना व्याजाने पैसे देण्याचा व्यवसायही करायची. त्याच्या मोठ्या बहिणीचे लक्ष्मीचे लग्न झाले होते. ती तिच्या नवऱ्याबरोबर मैसूरला एकत्र कुटुंबात राहत होती. टी नरसीपूरमध्ये SSLC पर्यंत शिक्षण झाल्यावर PUC शिकण्यासाठी रत्नम्माने संजयला लक्ष्मीच्या घरी मैसूरला ठेवले होते. या एकत्र कुटुंबात सगळे किती गुण्या गोविंदाने राहतात असे एखाद्या पाहणाऱ्याला वाटेल, पण आतल्या आत मात्र सगळ्यांमध्ये एकमेकांविषयी असूया, राग, मत्सर, हेवा दावा, संताप अशा भावना होत्या. लक्ष्मी ही त्याला काही अपवाद नव्हती. अशा कुटुंबात संजयने 2 वर्ष काढली आणि चांगले मार्क्स मिळवून त्याने बंगळूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. बंगळूरमध्ये संजय त्याच्या वर्गमित्राच्या संतोषच्या घरी एका खोलीत भाड्याने राहत होता. संतोषची लांबची नातेवाईक वसुधा ही सुद्धा त्यांच्याच वर्गात शिकत होती. संतोष तिला मध्ये मध्ये संजयच्या नावाने चिडवायचा, पण तिने मात्र एक दिवस संतोषला निक्षून सांगितले की तिच्या मनात या थोट्याविषयी प्रेम नाही तर फक्त दया आहे. रूपाने अतिसामान्य असणाऱ्या वसुधाचे नेमके हेच बोलणे संजयने ऐकले. त्याच्या मनाला जबर धक्का बसला आणि त्यामुळे MBBS संपवून इंटर्नशिप करत असताना मान वर करून कुठल्याही मुलीकडे पाहण्याचे धैर्य संजयला कधीही झाले नाही. MBBS केल्यानंतर संजयला पुढे गायनाकोलॉजीमध्ये PG करायचे होते. त्याने पहिल्या वर्षाची परीक्षा सुद्धा दिली. तो हुशार विद्यार्थी असला तरी त्याला या परीक्षेत कमी मार्क्स मिळाल्यामुळे गायनॅकोलॉजीची सीट मिळाली नाही. त्याच्यापेक्षा कमी मार्क्स मिळवलेल्यांना मात्र पैशांच्या जोरावर हवी ती सीट मिळाली होती. शेवटी त्याच्यापेक्षा 1 वर्षांनी सिनियर असणाऱ्या ॲलेक्सच्या सल्ल्यानुसार संजयने 1-2 वर्षाआधी सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरी करून अनुभव घेण्याचा आणि नंतर वाटल्यास PG करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार संजयने मुंबईत येऊन डॉक्टर जोगांच्या हाताखाली गायनाकोलॉजी विभागात तात्पुरती नोकरी करायला सुरुवात केली. अलेक्स सुद्धा तिथेच काम करत होता. संजय आणि डॉक्टर जोग दोघेही मूळचे कर्नाटकातले असल्याने डॉक्टर जोग त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायचे. डॉक्टर संजय आता त्यांचा आवडता सहाय्यक झाला होता. एकदा संजय त्याच्या बालपणीचा मित्र संतोषच्या लग्नासाठी हुबळीला जायला निघाला होता. अलेक्स सुद्धा गोव्याला त्याच्या होणाऱ्या बायकोला अनिताला भेटायला संजयच्याच रेल्वेने निघाला होता. अलेक्स खूप महत्वाकांक्षी होता. अनिताशी लग्न करण्यापूर्वी दुबईला जाऊन भरपूर पैसे कमवून आणायचे असे त्याने ठरवले होते. त्याने संजयला सुद्धा विचारले की त्याला नाही का वाटत भरपूर पैसे कमवावे असे. यावर मितभाषी संजय काहीच बोलला नाही, कारण सध्या पैसे कमावण्यापेक्षा कामात प्रावीण्य मिळवणे त्याच्या दृष्टीने महत्वाचे होते. संजय हुबळीला जाणार आहे असे कळल्यावर डॉक्टर जोगांनी त्याच्याकडे चंपा मावशीला देण्यासाठी एक पार्सल दिले. त्यामुळे मित्राचे लग्न झाल्यावर संजय आलदहळीला जाणार होता. रेल्वेने प्रवास करताना हुबळीमध्ये आणि स्टेशन्सवरही भरपूर चोऱ्या होतात असे सांगून अलेक्सने संजयला घाबरवले होते. त्यामुळे फारसा प्रवास न करणारा संजय घाबरून त्याची बॅग न विसरता डोक्याखाली घेऊन झोपला. संजयच्या मित्राचे संतोषचे लग्न मृदुलाची कॉलेजची मैत्रीण सुरेखाशी ठरले होते. त्यामुळे मृदुला सुद्धा त्यांच्या लग्नासाठी आदल्याच दिवशी हुबळीला आली होती. बंगळुरूहून आलेल्या नवरदेवाकडच्या सगळ्या पाहुण्यांची सोय कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर केली होती. त्यातलीच एक खोली संजयला देण्यात आली. श्रावण महिन्यातले शेवटचे दिवस होते, त्यामुळे कधी पाऊस पडेल याचा नेम नव्हता. नवरी मुलीची मेहंदी लावून झाली आणि पाऊस सुरू झाला. एव्हाना संजय कार्यालयात येऊन पोहोचला होता. पावसाचा वेग वाढला तसे दिवेही गेले. सुरेखाच्या आईने मृदुलाला वरच्या मजल्यावरच्या प्रत्येक पाहुण्यांच्या खोलीत जाऊन मेणबत्ती आणि काडेपेटी देऊन यायला सांगितले. गच्चीतले पावसाचे पाणी जिन्यावरून येत असल्याने मृदुलाने तिच्या साडीच्या निऱ्या कमरेला खोचल्या आणि ती वरच्या मजल्यावर आली. ती सगळ्यांच्या रूममध्ये जाऊन मेणबत्ती देऊ लागली. ती शेवटच्या खोलीत मेणबत्ती ठेवायला आली तर तिथे कोणीच नव्हते. त्या रूमची खिडकी उघडी असल्याने पावसाचे सगळे पाणी आत येत होते. त्या पाण्यामुळे तिथे जमिनीवर ठेवलेली बॅग भिजू नये म्हणून ती एका हाताने खिडकी बंद करायला आणि दुसऱ्या हाताने ती बॅग उचलायला गेली. एवढ्यात तिचा हात कोणीतरी मागून येऊन पकडला. मृदुला दचकली. मृदुलाला चोर समजून संजयने तिचा हात पकडला होता. तो तिला म्हणाला की कोणी नाही बघून चोरी करत होतीस काय. मृदुलाच्या लक्षात आले की हा व्यक्ती आपल्याला चोर समजत आहे. तिने त्याला सांगण्याचा प्रयत्न केला की ती चोर नाहीये, पण संजय काही ऐकून घेत नव्हता. इतक्यात दिवे आले. संजयला समोर सुरगळलेली साडी, विस्कटलेल्या बटा, दमलेला चेहरा आणि रागाने लाल झालेले गाल अशी एक तरुणी दिसली. छातीवर रुळणारी जाड वेणी, गोरापान रंग, मोठाले डोळे असे मृदुलाचे देखणे रूप संजय पाहतच राहिला. तिचा हात सोडण्याचे भान सुद्धा त्याला राहिले नाही. मृदुलाचेही संजयकडे लक्ष गेले. भरपूर उंची, सावळा रंग, दाट कुरळे केस, सुदृढ शरीर, पांढरा शर्ट, काळी पॅन्ट घातलेला देखणा तरुण तिच्या समोर उभा होता. एवढ्यात खालून मृदुलाला कोणीतरी हाक मारली आणि ते दोघे भानावर आले. मृदुलाने संजयच्या हातातला तिचा हात सोडवून घेतला आणि ती तिथून निघाली. आपला गैरसमज झाल्याचे संजयच्या लक्षात आले. खरं तर झाल्या प्रकारामुळे मृदुलाला राग यायला हवा होता, पण याउलट एक प्रकारचे विचित्र आकर्षण तिला संजयबद्दल वाटले. लग्न लागल्यानंतर संजयला आलदहळीला सुद्धा जायचे होते, म्हणून त्याने तिथल्या एका माणसाकडे आलदहळीला कसे जायचे याची चौकशी केली. संजयला चंपाबाई कानिटकरांकडे जायचे आहे हे कळल्यावर त्या माणसाने त्याला कसे जायचे ते सांगितले आणि म्हणाला, चंपाबाई गावात असतात नसतात तर तुम्ही सरळ भीमांनाकडे जा. दुसऱ्या दिवशी लग्न लागल्यानंतर संजय संतोषला भेटवस्तू देऊन बस स्टँडवर आला तर तिथे त्याने मृदुलाला उभे असलेले पाहिले. तिची माफी मागायची ही चांगली संधी आहे हे जाणून संजयने जाऊन तिची माफी मागितली आणि त्याची ओळख करून दिली. पण मृदुलाने मात्र त्याला काही प्रतिसाद दिला नाही. तो तिला त्याचा गैरसमज झाल्याचे सांगू लागला. पण एवढ्यात आलदहळीला जाणारी बस तिथे आली. मृदुलाच्या पाठोपाठ संजय सुद्धा बसमध्ये चढला. मृदुलाला संजय तिचा पाठलाग करतोय असे वाटल्यामुळे ती घाबरली आणि आलदहळीला उतरल्यावर त्याच्याकडे न बघताच ती भरभर तिच्या घरी गेली. थोड्या वेळाने संजय सुद्धा तिथे आला. भीमांना वरांड्यातच बसले होते. संजयला घरी आलेले पाहून मृदुला घाबरली, पण संजयने भीमांना तिथे येण्याचे कारण सांगितलेले तिने ऐकले आणि तिचा जीव भांड्यात पडला. चंद्रकांत भीमण्णाचा क्लासमेट होता.
त्याच्या ओळखीचा संजय असल्यामुळे भीमांनाने त्याचे छान स्वागत केले. चंपा मावशी गावाला गेली असून आता थोड्याच वेळात येईल, त्यामुळे थोडा वेळ थांबून तुम्हीच तिला पार्सल द्या, असे भीमांना संजयला म्हणाले. मृदुला त्या दोघांसाठी चहा घेऊन आली. नंतर भीमांना संजयला त्यांचा मळा दाखवायला घेऊन गेले. भीमांनाचा स्वभाव बोलका असल्यामुळे संजयने सुद्धा गप्पा मारता मारता जमेल तेवढी मृदुलेची माहिती काढून घेतली. तेव्हा त्याला कळले की गावात कोणीही लेडी डॉक्टर नसल्याने मृदुलाने 6 महिन्यांचा ट्रेनिंग प्रोग्राम केला होता, ज्यात ती टिटबॅक इंजेक्शन, फर्स्ट एड वगैरे शिकली होती. ते दोघे घरी आले तोपर्यंत चंपा मावशी सुद्धा आल्या होत्या. त्यांच्याकडे डॉक्टर जोगांनी दिलेले पार्सल देऊन संजय तिथून मुंबईला जाण्यासाठी निघाला. मुंबईला जाण्याआधी एकदा तरी मृदुलाला पाहायला मिळावे असे त्याला वाटत होते, पण त्याला तशी संधीच मिळाली नाही. मुंबईला परतल्यावर सुद्धा कितीतरी दिवस संजयला मृदुलाची आठवण येत होती. पुन्हा तिची भेट होणार नाही या विचाराने त्याला वाईट वाटत होते. पण नेमके त्या वर्षी आलधळीच्या आणि हुबळीच्या शिक्षकांनी महाराष्ट्र राज्याचा दौरा करायचे ठरवले आणि यावेळी मृदुलाही त्यांच्याबरोबर जाणार होती. तिची सर्व तयारी झाली. चंपा मावशीला मृदुला मुंबईला सुद्धा जाणार आहे हे कळल्यावर तिने मृदुलाला काही गरज पडली तर असावा म्हणून डॉक्टर जोगांचा फोन नंबर देऊन ठेवला. 3 आठवड्यांच्या या प्रवासाची सुरुवात पुणे बघण्यापासून झाली. त्यानंतर सगळे शिक्षक मुंबईला आले. पण इथे आल्यावर मृदुलाची तब्येत बिघडली. तिला ताप आल्याने तिने बाकी सगळ्या शिक्षकांना फिरायला जायला सांगितले आणि ती रूमवरच आरामासाठी थांबली. तिने औषध घेतले, पण तिला बरे वाटण्याऐवजी जुलाब, उलट्या सुद्धा सुरू झाल्या. आता मृदुला घाबरली. तिला संकोच वाटत असला तरी शेवटी नाईलाजाने तिने डॉक्टर जोगांना फोन करून स्वतःची ओळख सांगितली आणि तिच्या तब्येतीबद्दल सुद्धा सांगितले. भीमांना चंपा मावशीची किती काळजी घेतात हे जोगांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी लगेच डॉक्टर संजयला मृदुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन यायला गाडी देऊन पाठवले. संजय मृदुला उतरलेल्या ठिकाणी गाडी घेऊन पोहोचला. तिला पाहून संजयला आनंद झाला होता, पण त्याने तो दाखवला नाही. तीही त्याच्याकडे बघून हसली. बाकी शिक्षक दुसऱ्या दिवशी मुंबईहून पुढे जाण्यासाठी निघणार होते. शेवटी आठवड्याभराने सगळे फिरून झाल्यावर ते पुन्हा मुंबईला येऊन मृदुलाला घेऊन परत हुबळीला जाणार असे ठरले. तोपर्यंत मृदुला संजयच्या देखरेखीखाली मुंबईतच राहणार होती. संजयने मृदुलाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. तिला सलाईन लावले. रात्री तिला उलटी झाली तर तिचे तोंड स्वतः ओल्या फडक्याने पुसून घेतले. संजय स्वतः तिची खूप काळजी घेत होता. 1-2 दिवसातच मृदुलाला बरे वाटू लागल्यावर संजयने तिला मुंबई फिरायची का म्हणून विचारले. मृदुला तयार झाली. ते दोघे गेटवे ऑफ इंडियाच्या इथे बोटीतून एलिफंटा केव्हजला जाण्यासाठी आले. पण बोटीत चढताना संजयचा तोल गेला. मृदुलाने लगेच त्याला हात दिला, पण त्याच वेळेला संजयचा एक हात लहान असल्याचे तिच्या लक्षात आले. संजय संकोचून गेला. मृदुलाने त्याला याबद्दल काही विचारले नाही, पण त्याने स्वतःहूनच त्याच्या हाताबद्दल तिला सांगितले. ते 4 दिवस संजय आणि मृदुलाचे छान गेले. संजयला मृदुलाबद्दल प्रेम वाटू लागले होते. आता मृदुलाचा तिच्या घरी जाण्याचा दिवस आला. संजय तिला मुंबई सेंट्रलला सोडणार होता, जिथे बाकीचे शिक्षक सुद्धा येणार होते. संजयला त्याच्या भावना कशा व्यक्त करायच्या ते कळत नव्हते. शेवटी त्याने तिच्यासाठी एक चिठ्ठी लिहिली, ज्यात त्याने त्याच्या घरच्यांबद्दल, घरच्या परिस्थितीबद्दल लिहून तिला लग्नासाठी विचारले होते. त्याने ट्रेन सुटताना ते पत्र तिला हळूच दिले आणि तो तिथून निघाला. त्या दिवशी त्याला मृदुला होकार देईल का नाही या विचाराने झोपच येत नव्हती.